नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात ज्वारीचं पीठ आणि मेथीपासून बनलेला एक चविष्ट असा नाश्त्याचा पदार्थ, ज्वारीच्या पिठाची मेथी फळं। चला तर मग बघूयात आता याची कृती। सर्वप्रथम एका पसरट भांड्यामध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घेऊया, 1 टेबलस्पून बेसन, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, 1 टीस्पून धणेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, अर्धा टेबलस्पून पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घालूया। यामध्ये 1 टीस्पून तेल घालणार आहे आणि 2 टेबलस्पून दही। आता हे सर्व साहित्य आपल्याला नीट एकत्र करून घ्यायचं आहे। आपण मेथीचे पराठे, पुऱ्या, थालीपीठ तर नेहमीच बनवतो, पण हा प्रकार देखील बनवून बघा। आता आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता इथे चाळणीला आपण थोडंसं तेल लावून घेऊया। ज्वारीच्या या पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहे। हे बघा, या प्रकारे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे बनवा, पण शक्यतो लहान लहानच बनवा। असे सर्व गोळे मी आता बनवून घेते। सर्व पिठाची मी या प्रकारे गोळे किंवा फळं करून घेतली आहे। मध्यम आकाराची साधारण 22 ते 23 फळं झाली आहेत। इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे, झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवर साधारण 12 ते 15 मिनिटांसाठी ही फळं चांगली वाफवून घ्यायची आहे। हे बघा, हे ज्वारीचे गोळे मस्त वाफवून झाले आहे। आता आपण गॅस बंद करूया। फोडणीसाठी इथे मी साधारण 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये थोडी मोहरी घालूया, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहे, 1 ते 1.5 हिरवी मिरची, आपल्या पारंपरिक रेसिपी ह्या चविष्ट तर आहेच, पण खूप हेल्दी देखील आहे। त्यामुळे आवर्जून करून बघा आणि खाऊन बघा। अगदी चिमूटभर हळद घालणार आहे, एक मूठभर मेथीची भाजी बारीक कापून घेतली आहे, चवीनुसार मीठ घालूया। या मेथीच्या भाजीला पुरेल एवढंच मीठ घाला, कारण फळांमध्ये आपण आधीच मीठ घातलं आहे। हे बघा, ही मेथीची भाजी जरा परतून झाली। आता यामध्ये आपल्याला ही वाफवलेली फळं घालायची आहे। संध्याकाळच्या वेळी देखील कधीतरी पोळी भाजी बनवायचा कंटाळा आला तर ह्या प्रकारे गरमागरम ही मेथी फळं बनवून खाऊन बघा।
यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 1 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ। ह्याला मस्त वाफ आली, तुम्ही बघू शकता। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी कोथिंबीर, गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे मेथी फळ तयार आहे। हे मेथी फळ तुम्ही गरमागरम असेच खा किंवा आवडत असेल तर हिरव्या चटणी बरोबर, गोड चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाऊन बघा। मस्त अशी रेसिपी आहे। आपण बघूयात अतिशय चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत असा पारंपरिक नाश्त्याचा प्रकार, तो म्हणजे तिखटा मिठाच्या सांज्याची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। तिखटा मिठाचा सांजा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा। या ठिकाणी मी बारीक रवा घेतला आहे। मध्यम गॅसवर आपण रवा मस्त भाजून घेऊया। रवा भाजताना घाई करू नका, छान खमंग आणि खरपूस असा आपल्याला हा रवा भाजायचा आहे। रवा जेवढा खरपूस भाजला जाईल, सांज्याची चव तेवढीच छान येईल। तिखटा मिठाचा हा सांजा आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आहे। अगदी पूर्वापार हा सांजा बनवला जायचा, पण आता ह्याची जागा उपमा आणि उपीटनीच घेतली आहे। अतिशय मऊ आणि लुसलुशीत सांजा बनवणं देखील बऱ्याच जणांना जमत नाही, त्यासाठीच आज मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगणार आहे। आजारी असताना, काही खायची इच्छा नसते किंवा जिभेला चव नसते, तेव्हा हा लुसलुशीत असा सांजा खाऊन बघा, खूप मस्त लागेल। ज्यांना दात नाही अशांसाठी देखील हा अतिशय उपयुक्त आहे, कारण चावायची आवश्यकता नसते, सहज गिळता येईल एवढा लुसलुशीत हा सांजा बनतो। रवा सतत परतत राहावा म्हणजे एकसारखा भाजला जाईल। शक्यतो संध्याकाळच्या वेळी सांजा बनवतात, पण तुम्हाला जर नाश्त्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही रवा भाजून देखील ठेवू शकता, म्हणजे भाजलेला रवा जर असेल तर सांजा पटकन होईल। रवा मस्त हलक्या तांबूस रंगावर भाजून झाला। आता आपण हा काढून घेऊया। आता हा जो भाजलेला रवा आहे, यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, साधारण 1 टीस्पून साखर आणि कोरड्याच रव्यामध्ये हे मिक्स करून ठेवायचं आहे। आता उपमा मऊ लुसलुशीत होण्यासाठी पाण्याचं प्रमाण देखील आवश्यक आहे। 1 वाटी बारीक रव्यासाठी बरोबर 4 वाटी मी इथे पाणी घेतलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला बरोबर 3 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे। आणि आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे, उकळवायसाठी ठेवायचं आहे। हे तूप मिश्रित उकळलेलं पाणी आपल्याला सांज्यामध्ये घालायचं आहे, मग सांजा अगदी मऊ लुसलुशीत होतो। कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। आता यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे घालूया। हे शेंगदाणे आपल्याला अगदी खमंग तळून घ्यायचे आहे। तुम्ही जर वृद्ध दात नसलेल्या व्यक्तींसाठी किंवा लहान मुलांसाठी हे बनवत असाल तर शेंगदाणे नाही घातले तरी चालेल। इकडे आपण फोडणीला कढई ठेवली की तिकडे पाणी देखील गरम करायला ठेवायचं, म्हणजे तूप देखील पाण्यासोबत मस्त गरम होईल। ही अतिशय महत्वाची टिप्स आहे, नक्की लक्षात ठेवा। शेंगदाणे अगदी खमंग तळून झाले। आता आपण हे काढून घेऊया। आता कढईमध्ये थोडी मोहरी घालूया, हिंग घालूया, चवीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा घालूया, आता मध्यम गॅसवर हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये
8 ते 10 कढीपत्त्याची पानं देखील घालू। तुम्ही बघू शकता कांदा मस्त हलक्या तांबूस रंगावर परतून झाला, अगदी खूप लालसर देखील परतू नका। आता यामध्ये भाजलेला रवा घालूया। 1 टीस्पून किसलेलं आलं घालणार आहे। आल्यामुळे ह्याची चव खूप मस्त येते। मिक्स करूया। रवा मी जरा परतून घेतला आहे। हळद अगदी खूप देखील घालायची नाही, हलकासा पिवळसर रंग सांज्याचा हवा। आणि तिकडे बघा पाण्याला देखील उकळी आली आहे। आता हे तूप मिश्रित पाणी आपल्याला हळूहळू या रव्यामध्ये घालायचं आहे। यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला 2-3 वाफ काढून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता सांजा मस्त शिजला आणि असाच लुसलुशीत तो हवा आहे। तुम्ही गरम खा किंवा गार झाल्यानंतर खा, अगदी परफेक्ट टेक्स्चर याचं आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी तळलेले शेंगदाणे, कोथिंबीर घालूया। अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असा तिखटा मिठाचा सांजा तयार आहे। हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत असा आहे। हा सांजा कोथिंबीर आणि कोलेला ओला नारळ घालून सर्व करा। सोबतीला आवडत असेल तर लिंबाचं लोणचं वगैरे खाऊन बघा, खूप मस्त लागतं। किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर लिंबू पिळून किंवा यामध्ये दही घालून देखील खाऊ शकता। कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये खाऊन बघा, मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून बघा। आज आपण बघूयात ड्राय पास्ताची रेसिपी। आज आपण हा अगदी देसी स्टाईलने बनवणार आहे, खूप चविष्ट असा लागतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतला आहे 1 कप होल व्हीट एल्बो पास्ता। सर्वप्रथम कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मीठ घालूया। यामध्ये आपल्याला हा 1 कप पास्ता घालायचा आहे। आता हा पास्ता आपल्याला नीट शिजवून घ्यायचा आहे। सकाळी जर तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही रात्री देखील हा पास्ता शिजवून मोकळा करून फ्रीज मध्ये ठेवू शकता, म्हणजे सकाळी फक्त परतला की देता येतो। हे बघा तुम्ही बघू शकता हा पास्ता मस्त शिजला, सॉफ्ट झाला आहे। अगदी जास्त देखील शिजवू नका, मग तो गिळगिळीत होतो। आता आपण हा काढून घेऊ। चाळणीमध्ये आपल्याला हा काढायचा आहे। हा पास्ता मी या प्रकारे चाळणीमध्ये काढून घेतला। आता यावर 1 टीस्पून तेल घालूया आणि हा आपण नीट असा मोकळा करून घेऊ। थोडंसं तेल लावून ठेवलं की मग हा छान मोकळा होतो, सुटसुटीत होतो। या प्रकारे फोडणीसाठी साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। ह्या तेलामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून बटर देखील घालायचं आहे। आवडीनुसार भाज्या घालायच्या आहे। मी इथे 1 कांदा घेतला आहे, 1 छोटी ढोबळी मिरची आणि थोडे स्वीटकॉर्न घेतले आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो, ब्रोकोली वगैरे देखील घेऊ शकता।
आता हे आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। 1 टीस्पून बारीक कापलेला लसूण, ह्याची टेस्ट खूप मस्त येते। हे बघा, हे सर्व भाज्या जरा परतून झाल्या। आता या भाज्यांना पुरेल एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण पास्ता शिजताना आपण त्यामध्ये आधीच मीठ घातलं होतं आणि चीज किंवा जे मसाले सॉस आहे त्यामध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे अगदीच चिमूटभर मीठ घाला। चिमूटभर मिरची पूड, 1 टीस्पून इटालियन मिक्स हर्ब घालणार आहे, 2 टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस आहे। हा पिझ्झा पास्ता सॉस दुकानामध्ये विकत मिळतो। 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस घालणार आहे, आता आपण हे मिक्स करूया। तुम्हाला जर अजून स्पायसी पास्ता आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट घालू शकता, पण पिझ्झा पास्ता सॉसही थोडा तिखटच असतो। आता यामध्ये हा शिजवलेला पास्ता घालू। मॅगी मसाला घालणार आहे 1 पॅक। या मॅगी मसाल्यामुळे ह्याला खूप मस्त चव येते। टिपिकल रेड सॉस पास्ता किंवा व्हाईट सॉस पास्ता आवडत नसेल तर असा इंडियन देसी स्टाईल हा झणझणीत पास्ता खाऊन बघा, मस्त लागतो। आता यावर 1 चीज क्यूब किसून घालणार आहे। मिक्स करूया। यावर झाकण ठेवू आणि 1 वाफ काढून घेऊ। हे बघा, पास्ता मस्त शिजला आणि छान मोकळा आहे। आता आपण गॅस बंद करूया। गरमागरम आणि चविष्ट असा देसी स्टाईल हा मसाला ड्राय पास्ता तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खूप टेस्टी हा पास्ता होतो, मुलांना खूप आवडतो। आज आपण बघूयात भिजवलेल्या मूग डाळीपासून बनवलेला अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ। तुम्ही हा पदार्थ संध्याकाळच्या वेळी जेवणासाठी देखील बनवू शकतात। पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप हेल्दी आहे। शिवाय सकाळच्या गडबडीमध्ये झटपट बनवून मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकतात। मुलं खूप आवडीने खातील असा पदार्थ आहे आणि खूप पौष्टिक देखील आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी मूग डाळ। 1 वाटी मूग डाळ पाण्याने स्वच्छ धुवून 6 ते 7 तासासाठी मी ही भिजत ठेवली होती। सकाळी जर तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही रात्री झोपतानाच मूग डाळ भिजवून ठेवा, किंवा रात्री जेवणासाठी बनवायचा असेल तर तुम्ही सकाळी देखील ही डाळ भिजत घातली तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही भिजवलेली मूग डाळ घालायची आहे। यामध्ये खूप पाणी नको, जास्त पाणी असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता। थोडंसं आपल्याला वाटता येईल एवढंच पाणी यामध्ये ठेवा। आता यामध्ये 1 टेबलस्पून धणे घालूया, अर्धा टेबलस्पून बडीशोप, अर्धा टेबलस्पून जिरे घालायचे आहे, चवीनुसार हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या घालूया। तुम्ही जर लसूण खात नसाल तर नाही घातला तरी चालेल, लसूण नाही घातला तरी ही रेसिपी खूप मस्त होते। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ। हे बघा, हे अगदी बारीक वाटून झालं। आता आपण हे कढईमध्ये काढून घेऊ। हे वाटताना यामध्ये जास्त पाणी घालू नका। आता
यामध्ये साधारण 2 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे। तीळ भरपूर घाला म्हणजे छान खमंग हा पदार्थ होतो। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं बारीक कापून घातली आहे। अर्धा टीस्पून हिंग, हळद, 1 वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे, 1.5 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घालायची आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घालूया, भरपूर कोथिंबीर। हे सर्व साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट, खूप हेल्दी तसे मुगाच्या डाळीचे पराठे किंवा मुगाच्या डाळीचे धपाटे तुम्ही त्याला म्हणू शकता। ह्याची रेसिपी खूप चविष्ट आणि खुसखुशीत हे मुगाचे धपाटे होतात। आता आपल्याला काय करायचंय, हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करताना पाण्याचा वापर सुरुवातीला करू नका, कारण डाळीच्या ओलाव्यामध्ये हे पीठ कसं भिजतं ते बघणं गरजेचं असतं। आपण मुगाच्या डाळीचे डोसे किंवा धिरडे नेहमीच बनवतो, पण ह्या प्रकारचे पराठे पण बनवून बघा, मस्त हेल्दी असा प्रकार आहे। आता आवश्यकतेनुसार पाणी घालू। हे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घातलं आणि पोळीला मळतो त्याच प्रकारे पीठ मळून घेऊ। खूप सैल नाही पण अगदीच घट्ट देखील नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता पोळीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मस्त मळून झालं। आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊ। तेलाचा हात लावून हे आपल्याला जरा नीट मळून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच ह्या पिठाचा गोळा घेऊ आणि हा धपाटा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तुम्ही थोडंसं सैल भिजवून हे थालीपीठाप्रमाणे थापून देखील घेऊ शकता, पण ते भाजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे असे पोळीसारखे जर पातळ पातळ भाजून घेतले तर लवकर भाजून होतात आणि दीर्घकाळासाठी मऊ देखील राहतात। त्यामुळे मी शक्यतो हे असे लाटून करते। हे बघा, ह्या प्रकारे आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं आहे। मधून असं थोडंसं आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे। थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घालणार आहे। ह्याचे काठ दाबून घेऊ, चाकी तयार करून घेऊया। ह्या मुगाच्या डाळीला जरा वेळाने पाणी सुटतं, त्यामुळे हे भिजवून ठेवायचं नाही, लगेचच करून घ्या। हलक्या हलक्या हाताने आता आपल्याला पोळीसारखंच हे छान पातळ लाटायचं आहे। मध्ये किंचित जाडसर ठेवा म्हणजे हे मस्त फुगतात। बघा, या प्रकारे थालीपीठ किंवा धपाटे भाजण्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला आणि या लोखंडाच्या तव्यावर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। नेहमी करता पोळ्या किंवा थालीपीठ धपाटे बनवण्यासाठी शक्यतो लोखंडाचा तवा वापरा। लोखंडाच्या तव्यावर भाजलेले पदार्थ अतिशय खरपूस भाजले जातात। ह्याची साईड टर्न करून घेऊया। हे बघा, हे थालीपीठ किंवा धपाटा हळूहळू फुगायला सुरुवात झाली आहे। बघा किती छान फुगला। आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊ। या बाजूने देखील तेल लावूया। आपण मुगाचे धिरडे डोसे तर नेहमीच बनवतो, पण मुगाचे धिरडे किंवा डोसे हे गार झाल्यानंतर एवढे छान वाटत नाही। हे थालीपीठ किंवा हे जे धपाटे आहे हे तुम्ही गार जरी खाल्ले तरी खूप मस्त लागतात। अगदी आज रात्री केलेले उद्या सकाळी जरी खाल्ले तरी छान लागतात। बघा, दोन्ही बाजूनी मस्त
मस्त भाजून झाले, अगदी खरपूस दाखवते तुम्हाला। आता आपण हे काढून घेऊ। उरलेले सर्व धपाटे ह्याच पद्धतीने भाजून घेऊया। तेल लावूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा आणि इतर भाज्या देखील घालू शकतात, पण नाही घातल्या तरी ते तेवढेच खमंग आणि चविष्ट होतात। झालंय हे भाजून, आता आपण हे देखील काढून घेऊ। हे बघा, अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे धपाटे किंवा मुगाच्या डाळीचे थालीपीठ किंवा मुगाच्या डाळीचे पराठे तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट हे झाले आहे। हे बघा, अगदी पातळ पुडाचे असे हे पराठे आहे, पूर्णपणे फुगलेले। बघा, ह्या प्रकारे धपाटे, थालीपीठ किंवा पराठे तुम्ही नक्की करून बघा। मला खात्री आहे की तुमच्या मुलांना आणि घरातील सर्वांनाच हा नाश्ता, डबा किंवा पोटभरीचं असं हे जेवण खूप आवडेल। हे धपाटे किंवा पराठे शेंगदाण्याच्या ओल्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खायला मस्त लागतात। माझ्या मुलांना तर सॉस बरोबर खायला देखील आवडतात आणि गरमागरम फक्त असे जरी खाल्लेत तरी अप्रतिम लागतात। ह्या प्रकारे धपाटे, थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात खानदेशी पद्धतीचा अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा मसाले भाताची रेसिपी। त्यासाठी एक खास ताजा घरगुती मसाला आपण वापरणार आहे। यामध्ये कुठलाही विकतचा आयता मसाला आपल्याला वापरायचा नाही। चविष्ट असा मसाले भात होतो। अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। मसाले भात बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी बासमती तांदूळ। बासमती तांदूळाचा मसाले भात खूप मस्त होतो, पण याऐवजी तुम्ही कुठलाही मोकळा होणारा सुगंधी तांदूळ वापरू शकता। सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा तांदूळ धुवून घेऊया। तांदूळ धुवून झाले, आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर भातासाठी एक ताजा मसाला कुटून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 8 ते 10 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, एक मोठ्या आकाराची वेलची आणि साधारण 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, एक चिमूटभर जायफळ। हा मसाला आपल्याला भात करायच्या अगदी आयत्या वेळी कुटून घ्यायचा आहे। ह्याची चव खूप मस्त येते, दुसरा कुठलाही रेडीमेड मसाला वापरायची गरज नाही। कमी प्रमाणामध्ये आहे म्हणून खलबत्त्यात कुटणार आहे। जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला देखील हा बारीक करून घेऊ शकता। हे बघा, तुम्ही बघू शकता हा मसाला कुटून झाला आहे, मस्त बारीक कुटून घेतला आहे। फोडणीसाठी साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, जिरे, 2 तमालपत्र घालायची आहे, 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे काप। आता हे आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे। बाजूच्या गॅसवर 2 वाट्या पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे। तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्याचा अंदाज घेऊन पाणी गरम करून ठेवा। आपल्याला भातामध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। हे बघा, हे सुकं खोबरं जरा परतून झालं। आता यामध्ये काजू देखील घालूया, 10 ते 12 काजू, एक मध्यम आकाराचा कांदा, यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण घालूया। खूप झटपट हा मसाले भात तयार होतो आणि खूप चविष्ट असा लागतो। तुम्ही बघू शकता कांदा लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून झालं। अगदी खूप लालसर देखील परतू नका, थोडं मऊ होईल एवढंच परता। आता 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळद,
चवीनुसार लाल तिखट घालूया। आता तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। मी एक मध्यम आकाराचा बटाटा, थोडे मटर, थोडी फ्लावर आणि थोडे गाजराचे तुकडे घालणार आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। एक मिनिटासाठी आता ह्या भाज्या आपण परतून घेऊ। झटपट आणि अगदी जबरदस्त चवीचा हा मसाले भात होतो। खानदेशात आणि वराडामध्ये या पद्धतीचा मसाले भात लग्नांमध्ये, सामुदायिक कार्यक्रमांमध्ये असतो। खूप खमंग लागतो। भाज्या जरा परतून झाल्या, अगदी जास्त मऊ होईपर्यंत देखील परतू नका, कारण भात शिजताना त्या भाज्या देखील अजून शिजतील आणि खूप जास्त मऊ होतील। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालूया। आपण कुटलेला ताजा मसाला, बस यामध्ये दुसरा कुठलाही मसाला घालायची गरज नाही। प्रत्येक वेळी हा ताजा कुटून मसाला घाला, म्हणजे ह्याची चव खूप मस्त येते। आता आपण धुवून ठेवलेले हे तांदूळ घालूया। यात एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते। यातील जे सुक्या खोबऱ्याचे काप आपण घातले आहे ते अगदी छान तांबूस आपल्याला परतणं गरजेचे आहे, कारण त्याची चव या भातामध्ये खूप खमंग येते। अर्धा ते 1 मिनिट आपण हे जरा परतून घेऊ। आता यामध्ये गरम पाणी घालूया। चवीनुसार मीठ घालणार आहे। आता ह्या मिश्रणाला उकळी येण्याची आपण वाट बघू। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही आपण असा खाली कुकरमध्ये मसाले भात किंवा कुठलाही भात बनवतो तेव्हा तो पटकन तळायला लागतो। त्याचं कारण असं आहे की या पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ खाली बसतात आणि मग ते तळायला लागतात। उकळतं पाणी असलं की ते खळखळत राहतात, त्यामुळे खाली तळायला लागत नाही। म्हणून नेहमी करता ही गोष्ट लक्षात ठेवा की अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे। हे बघा, आता याला अगदी मस्त उकळी आली। आपण कुकरचं झाकण बंद करूया। मध्यम ते मोठ्या गॅसवर फक्त 2 शिट्या आपल्याला काढायच्या आहे, त्यापेक्षा अधिक शिजवू नका। 2 शिट्या झाल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्णपणे गार होण्याची वाट बघूया। आता जरी आपण गॅस बंद केला तरी यामध्ये वाफ कोंडलेली आहे आणि वाफेवर आता आतल्या आत हा मसाले भात शिजत राहील। त्यापेक्षा जास्त शिजवू नका। हे बघा, कुकर पूर्णपणे गार झाला। आता आपण ह्याला उघडून घेऊ। तुम्ही बघू शकता हा मसाले भात किती मस्त शिजला आहे। अगदी मऊ आणि तेवढाच मोकळा देखील आहे। बघा ह्याचं टेक्स्चर, आणि ह्या भाज्या देखील अगदी जास्त शिजल्या नाही। परफेक्ट असा मसाले भात झाला आहे। आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। अतिशय चविष्ट, मऊ, लुसलुशीत आणि तेवढाच मोकळा असा खानदेशी पद्धतीचा मसाले भात तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर खूप सॉफ्ट हा भात झाला आहे। तुम्ही या प्रकारे मसाले भात नक्की करून बघा। कुठल्याही सणासुदीला, स्पेशल ओकेजनला घरी पाहुणे आले असतील तर आवर्जून करून बघा। सर्व पाहुणे खुश होऊन जातील। हा मसाले भात खाल्ल्यानंतर तुम्हाला खानदेशी लग्नातील मसाले भात खाल्ल्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। जबरदस्त हा मसाले भात होतो। घरच्या ताज्या मसाल्यापासून हा आपण मसाले भात बनवला आहे, त्यामुळे हा मसाले भात बनवतानाच याचा सुवास पूर्ण घरभर दरवळतो। आज आपण बघूयात नाश्त्यासाठी खास अतिशय चविष्ट, कुरकुरीत आणि जाळीदार असे, पचायला हलके फुलके बाजरीच्या धिरड्यांची रेसिपी।
रेसिपी अतिशय सोपी आहे, कमी पसारात झटपट फक्त 5 मिनिटात हे धिरडे बनतात आणि नवशिके देखील बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी बाजरीचं पीठ। गिरणीमध्ये मस्त बारीक दळून हे पीठ मी घेतलं आहे। चवीनुसार मीठ घालूया, 1 टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून जिरे, चिमूटभर हळद घालणार आहे, कोथिंबीर घालूया, ठेचलेलं लसूण आणि मिरची घालणार आहे, 4 लसूण पाकळ्या आणि चवीनुसार 1-2 हिरवी मिरची मी ठेचून घेतली आहे, 1 टीस्पून तेल घालणार आहे। हे मिक्स करूया। अगदी भूक लागल्यानंतर झटपट 5 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे। खूप पौष्टिक देखील आहे। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही डब्यामध्ये नेण्यासाठी देखील हे बनवू शकता। जे बॅचलर्स ताई दादा आहे त्यांच्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे। अगदी पोटभरीचा दणकून असा नाश्ता आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि हे पीठ भिजवून घेऊया। रोज रोज पोहे उपमा खायचा कंटाळा येतो, मग अगदी पटकन हा नाश्ता बनवता येतो आणि नवशिके देखील अगदी सहज बनवतील एवढा सोपा हा प्रकार आहे। फार जास्त काही इन्ग्रेडियंट यामध्ये नाही। मिक्स करून घेऊ म्हणजे गाठी होणार नाही। तुम्ही बघू शकता धिरडीचं पीठ मी भिजवून घेतलं। कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवा, अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही। आणि हे पीठ भिजवताना 1 ग्लास पाण्यापैकी एवढंच पाणी उरलं आहे। पाऊण ग्लास वगैरे पाणी मला सहज लागलं आहे। धिरडी भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे। या तव्यावर थोडंसं तेल घालूया, टिश्यू पेपरच्या साहाय्याने हे या प्रकारे तव्यावर पसरवून घेऊ। आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, तवा नीट तापवून घ्यायचा आहे आणि नंतरच हे धिरड्यांचं मिश्रण घालायचं आहे। बरेच जण म्हणतात की धिरड्यांना जाळी नीट पडत नाही किंवा धिरडे करताना तुटतात। त्याचं कारण असं असतं की तव्याचं टेम्परेचर नीट नसतं। यावर झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवर हे धिरडं आपण भाजून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनी हे धिरडं जरा सुकलं आहे। आता आपण ह्यावर तेल लावूया। साइड टर्न करून घेऊ। बघा किती सुरेख जाळी याला पडली आहे। या बाजूने देखील थोडं तेल लावूया। आता दोन्ही बाजूनी हे धिरडं छान खमंग होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता धिरडं दोन्ही बाजूनी अगदी खमंग भाजून झालं, मस्त कुरकुरीत झालं आहे। आता आपण हे काढून घेऊया। आणखी एक धिरडं घालून दाखवते। गॅसची फ्लेम मोठी करा। नवशिक्यांनी शक्यतो लहान आकाराची धिरडी करा, म्हणजे तुटण्याची भीती नाही। झाकण ठेवू, तेल लावून घेऊया। आपण जेव्हा धिरडं घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला सर्व धिरडी भाजायची आहे। बघा किती सुंदर जाळी पडते आहे। हे बघा, हे धिरडं देखील खमंग भाजून झालं आहे, अगदी मस्त कुरकुरीत झालं आहे। आपण काढून घेऊया। अतिशय चविष्ट, हलके फुलके, चटपटीत आणि जाळीदार असे बाजरीचे धिरडे तयार आहे। हे धिरडे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चटणी बरोबर, सॉस बरोबर खा, अप्रतिम लागतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा।
आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।